काय झालं भैया? अरे ऊस तोडीच्या कामगारची संख्या अचानकच वाढली. हो ना भैया. तर एवढ्या मोठ्या टोळीसाठी बकरा पण तेवढाच मोठा बघितला पाहिजे. बकरा? भैया काय मटणाचा प्लॅन आहे काय? टॅलेंट नॉट एक्सेप्टेड फ्रॉम युअर. भैया ऍक्सेप्टेड नॉट एक्सपेक्टेड. दॅट इज दॅट. यु नो बकरा. गॉट इट. बकरा खिसा कापण्यासाठी. पण असं कोण सापडणार? तेच तर मला पण कळणार रे. भैया एखादा डोनर बघूयात का? There you are. Donor. So huh? हा. Suman. हॅलो. नमस्कार सोमन साहेब. ओळखलं का? अहो हर्षवर्धन देशमुख फ्रॉम चांदवडी. अरे नमस्कार नमस्कार, बोला. तर विषय असा आहे, आपल्या इथला कारखाना आता चालू झालाय ना. अच्छा. तर काय आहे, तिकडं ऊसतोडीच्या कामगारांची संख्या अचानक जास्त वाढली. पण मग तिथं गेल्यावर कळलं की त्यांना थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट स्वेटर यांची जास्त गरज आहे. तर आता झालंय असं, या अचानक अडचण आल्यामुळे आमची काही एवढी तयारी नाही. अच्छा. मग आम्हाला असं वाटलं की कुठला माणूस धावून येईल. मग आम्हाला झटकन तुमचं नाव आठवलं. चला, अहो त्या निमित्ताने का होईना तुम्हाला माझी आठवण तरी झाली. बरं सोमन साहेब, तुम्ही आम्हाला आत्ता मदत करा, मी तुम्हाला नक्की पैसे परत करतो. अहो दॅट्स ऍब्सोल्युटली ऑल राईट. दॅट इज माय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हे बघा हर्षवर्धन, तुम्ही मला तुमचे बँक डिटेल्स पाठवा, मी लगेच पैसे ट्रान्सफर करतो. ओके. थँक्यू व्हेरी मच. हा ठेवतो. वा भैया, ग्रेटच. पण भैया मला एक प्रश्न पडलाय, तुम्ही त्यांच्याकडून पैसे का घेतलेत? राजकारण कधीच स्वतःच्या पैशाने करायचं नसतं. मग मामीकडून पैसे कशाला घेतले? टॅलेंट. अरे हे पैसे आले नसते तर ते पैसे वापरले असते. आता ते पैसे आले की हे पैसे आपल्या कामासाठी वापरायचे. हा. अरे टॅलेंट, अरे जमाय लागलं की मला पण. हा गोट्या, बरं झालं भेटलंच नाही का? अरे एक काम होतं. बोल की. काय 500 रुपये ऍडजस्ट होतील का? 500? हा. अवघड आहे. नाही बाबा, लय अर्जंट होतं. अर्जंट आहे. हा. चल देतो. हा चल. अय, हा. अरे टीम इकडे आहे. आणि इकडं कुठं? का राहुल शेठ, काय गडबड? आपली काय गडबड नसते काम बिन करताना. काय आपलं सगळं शिस्तीनं असतंय. मिलिटरी गज. हा. तू फक्त शांत कामच करत बस. अरे पुढचा काही विचार केलास का नाही? बघाय बिगाय सुरुवात केलीस का नाही? अरे तुझ्या दोस्तांची लग्न व्हायला लागली आता. होऊन दे की मग, त्याला काय होतंय? तुझा आधी कर, ती बघ. डोक्यावर तर सगळं जंगल कमी व्हायला लागले. राहुल्या, कशाला त्यांच्या नादी लागतेस? तुला एक सांगू का? छान असे तर लग्न करू नकोस. कर सच्चा. अरे डोक्याला ताप असतो बाबा. हे आणा ते आणा, पोरला ठुवा, शाळेत घाला, शाळेत ना आणा. हं, यांना काय उद्योग नाही ती, हे तुला येडा करायला आले ती. असं म्हणतोस तरी बी मी करणार आहे. सच्या, बायको लईच नाचवती वाटतं तुला. आणि कसं आहे ना, लग्न करायला गट्स लागतात, गट्स.
तुला वाटतं काय राहुल्यात गटस आहेत म्हणून? गोट्या मला चॅलेंज देऊ नको काय. अरे दे रे विषय सोडून. लग्न करणं म्हणजे काय दाढी करणं एवढी सोपी गोष्ट वाटली होय तुला? असं म्हणतोस गोट्या, तू माझ्या स्वाभिमानाला तडा दिलास. घेतलं चॅलेंज तुझं, लागली का पैज. चल चल लागली. आणि जर का मी लग्न करून दाखवलं तर काय दिसशील मला? अय राहुल्या, लग्न तुझं, नटणार तू, नवीन कपडे घालणार तू, घोड्यावर बसणार तू, बायको मिळणार तुला, आणि वरनं आम्हीच तुला द्यायचोय. राहुल्या, तुझं लग्न केलं ना तर 500 चा आहेर माझ्याकडनं बघ. बघ गोट्या, परत फच्चिल. बापू पूर्वी बघायला सुरुवात करा. वय वय बापू, तुम्ही आता एखादी मला पोरगी बघा. चप्पल बघितलीस का? ह्यो करील की लग्न, पण पोरगी आम्हाला सांभाळायला लागल. अग ग ग ग ग ग ग ग राहुल्या, इथं बापूचा बी तुझ्यावर कॉन्फिडन्स नाही. पण माझा फुल कॉन्फिडन्स आहे ना. ए राहुल्या, असं जर असेल ना, उद्याच पोरगी बघायला जाऊ. हा. मागल्या महिन्यात मी एक ऑर्डर केली होती मायगाव मध्ये. हा, तिथे एक पोरगी आहे, 10वी शिकली आहे आणि कामाला तर ताटे. दिसायला कशी आहे र? अरे काळ्या चांदणी सारखी दिसायलाय. हा? अरे नक्षत्रासारखी दिसायला पोरगी अख्ख्या गावात शोधून सापडणार नाही बघ. असं म्हणतोस? हो. कोण रे शकरे? अरे ती होय, परवा दिवशी सातारच्या स्टँडवर भेटलेली त्यांची पोरगी. हा, सॉलिड, एकदमच सॉलिड. आता एक काम करू, बँडचं ठरवून टाकू इथं काय. आणि सच्चा तेवढं तू वाड्याचं बघ लगेच. आधी लगीन तर ठरू द्या की, का लगेच घोडा. अरे ते काय ठरायचं राहते वेळ सच्चा. आपला राहुल्या म्हणजे एकदम राजबिंडा. गोट्या, राजबिंड आहे वय. विषय काय? बघा बापू, ह्याला म्हणतात पारख. होय रे सच्चा, केटरिंग कुणाला सांगायचं? आणि लग्न आपण हॉलमध्येच करू. हा हा होय. लग्नाचं मला काही माहित नाही, पण हॉलचे भाडे भरण्यासाठी वर्षभर भांडी घासावी लागते. गोट्या, हे असं आहे बघा आमच्या बापूच. पण मी काय म्हणतो, बापू काय पैसे द्यायचं नाही. पैशाचं काय करायचं? अय, त्याचं तू टेन्शन घेऊ नको. अरे आपला सच्चा आहे ना, अरे एका रात्रीत पैसे कुठनं ना कुठनं उभा करेल. हा, काय सांगतोस सच्चा भावा? ए रावल्या, मला ह्याच्यामध्ये घेऊ नका बाबा. एकतर बँकेचा हप्ता भरून तोंडाला फेस आलाय, आणि आबांना कळलं ना तर आबा कावतेली. वय वय, आणि मला हंती आली. हा ते बी आहे. पण तू पैशाची काळजी करू नको, पैसे काय कुठनं पण ऍडजस्ट होतील. आधी आपण एक नाही पाहुण्या रावळ्यांची लिस्ट काढली पाहिजे. हा.